जालना जिल्ह्यामध्ये मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जालना जिल्ह्यातील 64 लघु मध्यम प्रकल्पांपैकी 2 लघु मध्यम प्रकल्प जे ते कोरडे ठाक पडले आहेत, तर बाकीच्या प्रकल्पांमध्ये फक्त 28% पाणी साठा उपलब्ध आहे। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील नागरिकांना आता पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या बसायला सुरुवात झालेली आहे। जालना जिल्ह्यातले एकूण 64 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे ठाक पडले असून जालना जिल्ह्यातील जवळपास 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पात केवळ 28% उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे। खरं तर उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन देखील होत असल्यामुळे पाणी साठा जो आहे तो झपाट्याने खालवत चाललेला आहे। जालना जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईची सर्वाधिक दाहकता आपल्याला पाहायला मिळते। बदनापूर तालुक्यामध्ये 5 गावं आणि 3 वाड्या मिळून असं 25,000 नागरिकांना प्रशासनाकडून 10 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जात आहे। खरं तर मी जालना तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्पामध्ये उभा आहे आणि या मध्यम प्रकल्पावर देखील जवळपास 10 ते 12 गावाचा पाणी प्रश्न जो तो अवलंबून आहे। खरं तर हा प्रकल्प पूर्णपणे कोरडा ठाक पडल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या 10 ते 12 गावातील नागरिकांवरती जो आहे तो पाणी प्रश्न जो आहे तो या गावकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाला या ठिकाणी देखील येणाऱ्या काळामध्ये टँकरद्वारे जो आहे तो पाणी पुरवठा करण्याचं जे आव्हान जे आहे ते प्रशासनासमोर असणार आहे। खरं तर जालना जिल्ह्यातील 64 लघु मध्यम प्रकल्पापैकी 2 प्रकल्प आता सध्या पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना जे आहे ते पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे आणि प्रशासनाला आता जे टँकरची जी संख्या आहे ती येणाऱ्या काळामध्ये मेच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या अखेरीस जी आहे ती प्रशासनाला पाणी टँकरची संख्या जी आहे ती नक्कीच वाढावी लागणार आहे। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे मार्चच्या सुरुवातीलाच जे आहे ते पाणी टंचाईचा सामना जो आहे तो जालना जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागत होता आणि आता याची दाहकता जी आहे ती दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे। आता एप्रिलच्या सुरुवातीलाच जालना जिल्ह्यातील 64 लघु मध्यम प्रकल्पापैकी 2 प्रकल्प जे ते कोरडे ठाक पडलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जालना जिल्ह्यातील नागरिकांसमोर पाणी टंचाईचा भीषण प्रश्न जो तो उपस्थित असणार आहे आणि प्रशासनासमोर या नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं मोठं आव्हान खरं तर असणार आहे। मी सध्या जालना तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्पामध्ये उभा आहे आणि आपण पाहिलं की हा मध्यम प्रकल्प पूर्णपणे जो आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे। त्यामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांवर या प्रकल्प कोरडा ठाक पडल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो या गावकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये करावा लागणार आहे। त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील हा धरण कोरडं पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाणीचा प्रश्न देखील गंभीर बनताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर या प्रकल्पामधून जालन्यातील देवमूर्ती गाव असेल किंवा आजूबाजू सोमनाथ, पीरकल्याण आणि पीरकल्याण प्रकल्प तसंच सिंदीकाळेगाव या गावांना या प्रकल्पामधूनच पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे हे धरण पूर्णपणे कोरडं ठाक पडल्यामुळे या गावांवरती येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न जो त्या गावांसमोर उभा असणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या गावांमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान जी आहे ती प्रशासनाला भागावी लागणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।